त्याची सखोलता ही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यासाठी त्याचं राजकारण, अर्थकारण ही आपण या विषयात समजून घेणार आहोत. नीट पेपर फुटी होते कशी? ज्यांना इलेक्ट्रल बॉन्डची गुप्तता फुटू नये म्हणून त्यांनी केवढी काळजी घेतली, प्रचंड काळजी घेतली. अर्थात त्यात बेईमानी असल्यामुळे ते बाहेर आलं. पण इमानदारी जर ठेवली असती तर नीट पेपर, TET किंवा कुठलाही पेपर फुटू शकला नसता. पण तिथे इमानदारी असणं खूप महत्वाचं आहे. हा एक माझ्या मनात आलेला भाग आहे. आणि तसं जर झालं असतं तर ह्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली नसती आणि अनेक ज्यांना परत पेपर द्यावी लागले असते. त्यांची मानसिकता, माझी नात हिनी पण दुसऱ्यांदा नीट पेपर दिलाय आणि तिच्याशी बोलताना जी एक नैराश्य, एक फ्रस्ट्रेशन जे आलंय दुसरी परीक्षा देताना, ते पण झालेलं नसतं. पण ही काळजी सरकार घेत नाहीये. त्यासाठीच हा आज शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने हा विषय मुद्दाम हाताशी घेतला आणि त्याच्यावर जास्तीत जास्त आपण चर्चा करतो. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच मात्र 2006 सालापासून, त्याच्या स्थापना वर्षापासून हेच म्हणतो आहे की कोठारी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे बजेटच्या 6 ते 8% खर्च जर शिक्षणावर केला तर देशाच्या 142 कोटी लोकांना सक्तीचं, दर्जेदार आणि मोफत शिक्षण आपण देऊ शकतो. आणि तशा प्रकारची योजना झाली, त्या प्रकारचा खर्च झाला तर पेपर फुटीचा आणि हा सगळा प्रश्न निर्माणच होणार नाही. आणि हे आपल्याला फिनलँड या देशाने दाखवलेलं आहे. उपलब्ध कायद्याच्या चौकटीत राहून हेच ध्येय गाठण्याच्या दृष्टीने शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने गेल्या 20 वर्षात अनेक वर्षात आंदोलन करून लढून या लढ्यांना यश प्राप्त केल्याचा आनंद मंचाच्या गाठीशी आहे. तसा इतिहासही कदाचित आमच्याकडनं लिहिला जाईल. या लढ्यात कॉम्रेड श्रीधर देशपांडे हे कोरोनात त्यांचा अंत होईपर्यंत मंचाच्या पाठीशी अध्यक्ष म्हणून खंबीरपणे होते आणि त्यांचा सहवास हा भूतकाळ ठरू नये म्हणूनच मंचाने सेक्रेटरी कॉम्रेड मिलिंद वाघ त्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एक व्याख्यान ठेवण्याची कल्पना मांडली. गेल्या 4 वर्षात 4 व्याख्यानं झाली. पण नीट पेपर फुटीची व्याप्ती पाहता यावर्षी आम्ही परिसंवादाची योजना केली. त्यातून या विषयाच्या मांडणीला परिपूर्णता येईल अपेक्षा आहे. तरीही ते कमी पडेल की काय, म्हणून यात विद्यार्थी, पालक आणि श्रोते आणि प्रबुद्ध वक्त्यांच्या भाषणानंतर आपापले विचार त्यांना मांडता येतील. आणि ही मांडणी इथे संपू नये, त्याला एक निवेदनाचे, ठरावाचे सरकारसाठी मार्गदर्शन व्हावे आणि ते विद्यमान सरकारकडे जावे. त्यानंतरही त्याचा पाठपुरावा व्हावा अशी सूचना अशा परीक्षांचा भुक्तभोगी विद्यार्थी अमोल गुट्टे याच्याकडनं माझ्याकडे आली, म्हणून मी तिथे व्यक्त केली. हे फक्त एक परिसंवाद व्हावा आणि संपावा असं न होता ह्यातून जे काही विचार मुक्तिक बाहेर पडतील त्याचा एक आपण ठराव करू आणि सरकारकडे ते नक्कीच देऊ असं मला वाटतंय. 28 एप्रिल 2026 रोजी अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेसाठी अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. म्हणजे अशासकीय निधीप्राप्त जे कॉलेजेस, शाळा आहेत त्याचंही खाजगीकरण करायचं असं 28 एप्रिलला. तर ते खाजगीकरण कसं करायचं, त्याची प्रक्रिया कशी असली पाहिजे, 4 लोकांची समिती सरकारने नेमली आहे. म्हणजे हाही एक जो आहे आपल्या हातामध्ये, तोही अधिकार सरकार काढून घेत आहे. त्याचाही विचार हे आपले 5 प्रबुद्ध वक्ते नक्कीच करतील आणि त्यातून आपण काहीतरी एका कृतीला जन्म देऊ अशी एक अपेक्षा करून मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. 5वा स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या नीट पेपर फुटीच्या निमित्ताने होत असलेल्या परिसंवादाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक सुनील कुटे सर, प्राध्यापक डॉक्टर संजय सावळे, मिलिंद वाघ, त्याचप्रमाणे मुकुंद दीक्षित काका, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी,
कॉम्रेड देशपांडेंना जाऊन आज 5 वर्ष झाली. कॉम्रेड देशपांडे म्हणजे चालतं बोलतं व्यासपीठ म्हटलं तर वावगं ठरू नये. LIC मध्ये 38 वर्ष सेवा केली. नुसती सर्व्हिस केली नाही तर त्या ठिकाणी असलेल्या आपल्या LIC मधील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात स्टेट लेवलपासून तर सेंट्रल लेवलपर्यंत संघटनेमध्ये त्यांनी काम करून आपल्या सहकाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. हे करत असतानाच कॉम्रेड नाना मालुसरांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे डॉक्टर DL करारांच्या सहकार्याने ते जरी LIC मध्ये सर्व्हिस होते तरी पण त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून सभासद होऊन पक्षाच्या कामामध्ये अतिशय सक्रिय असं भाग कॉम्रेड देशपांडे त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. हे करत असताना त्यांना क्लास 1चं प्रमोशन आलं होतं. ते प्रमोशन नाकारून 3 वर्ष सर्व्हिस बाकी असताना आपल्या सर्व्हिसला रामराम ठोकला आणि सेवानिवृत्ती घेतली. आणि एवढं करून सर थांबले नाही तर 50,000 रुपये देणगी पक्षाला त्या व्यक्तीने दिली त्या काळामध्ये. इतकं मन मोठं आणि निर्मळ आणि अतिशय प्रामाणिक व्यक्तीमध्ये असलेले कॉम्रेड देशपांडे या नाशिक शहराच्या अनेक समस्या असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, जसं आता आपलं शिक्षण बाजारी विरोधी जो मंच आहे तो सरांच्या म्हणजे कॉम्रेड देशपांडेंच्याच नेतृत्वाखाली मिलिंद वाघ सर असेल, मुकुंद काका असेल, यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला आणि या शहरातील या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आणि शिक्षणामध्ये असलेले जे आलेले जे काही बाजारीकरण याच्या विरुद्ध सक्षम असं काम या शहरात उभं केलं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्याचं काम कॉम्रेड देशपांडेंच्या माध्यमातून केलं. याचबरोबर त्या अगोदर ते पक्षाच्या माध्यमातून असो किंवा शिटू कामगार संघटनेच्या माध्यमातून या नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहर असेल, नाशिक जिल्ह्यात असेल, ज्या ज्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न निर्माण झाले असेल त्या प्रश्नांना अतिशय सक्षमपणे संघटनेच्या पाठीमागे उभं राहून शासकीय लेवलला, प्रशासकीय लेवलला, मंत्री लेवलला, मंत्रालय लेवलला अतिशय कार्यक्षमपणे डॉक्टर DL करारांच्या खांद्याला खांदा लावून या शहरातील, या जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम कॉम्रेड श्रीधर देशपांडेंनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि दुसरं एक विशेष काम म्हणजे आमच्याबरोबर अजून दुसरं एक काम म्हणजे ज्यावेळेस सर 2004ला नाशिक शहरातील पीपल कोऑपरेटिव्ह बँक बंद पडली आणि आमच्याकडे कामगार तो प्रश्न घेऊन आला, आम्ही तो प्रश्न हाती घेतला आणि त्याचं सर्व थेरॅटिकल काम कॉम्रेड श्रीधर देशपांडेंनी त्या ठिकाणी केलं. तो लढा आम्ही शहर पातळीपासून राज्य पातळीपर्यंत नेला आणि 500 कोटी रुपयाचा ठेवीदारांना पैसे मिळवून देण्याचं काम केलं. त्यामध्ये कॉम्रेड श्रीधर देशपांडेंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सत्ता नसताना जनतेच्या चळवळीच्या जोरावर, आंदोलनाच्या जोरावर लोकांना न्याय मिळवून देण्याचा आशावाद कॉम्रेड श्रीधर देशपांडेंनी या शहरामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही गेल्या अनेक वर्ष शहरामध्ये काम करत असताना अनेक प्रश्नांना आम्ही रस्त्यावर असेल, रस्त्याची लढाई असेल, शासनाबरोबरची लढाई आम्ही लढत असतो. तर निश्चितच आम्हाला प्रत्येक वेळी ते जरी जाऊन 5 वर्षाचं प्रत्येक ठिकाणी आम्हाला देशपांडेंची ही आठवण पावलं येतं हे सांगायला या ठिकाणी मला अभिमानाने सांगावं लागेल. आणि निश्चितच आज जो काही पेपर फुटीचा जो काही प्रकार या ठिकाणी नीट पेपरचा प्रकार झाला, गेले अनेक वर्ष, 12 वर्ष या ठिकाणी देशामध्ये जे काही सरकार आहे, सामान्य माणसाचे प्रश्न असो किंवा कुठल्या पक्षाने जर काही आपली भूमिका मांडली त्या भूमिकेला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद न देणं आणि म्हणून आत्ताच्या परिस्थितीने विद्यार्थ्यांनी जे काही उभं केलेलं आंदोलन आहे हा एक नवीन आशावाद आम्हाला या ठिकाणी एक निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आजच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने नीट पेपरचं जे काही परिसंवाद निश्चित आमच्या नव्या पिढीला एक आशावाद आम्ही कॉम्रेड श्रीधर देशपांडेंच्या परिसंवादाच्या निमित्ताने या ठिकाणी नवीन आशावाद घेऊन या ठिकाणी या शहरामध्ये काम करू असं या ठिकाणी सांगतो. मी कॉम्रेड देशपांडेंच्या स्मृतीला वंदन करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. नीट परीक्षेतील गोंधळ यावर मला या परिसंवादाचा भाग म्हणून 10 मिनिटं बोलण्याची संधी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने दिली आणि त्याचं औचित्य म्हणजे कॉम्रेड श्रीधर देशपांडे स्मृतीनिमित्त. मी जेव्हा विद्यार्थी म्हणून 2006-07 मध्ये पहिल्यांदा नाशिकमध्ये आलो तेव्हा महाविद्यालयात असताना श्रीधर देशपांडेंचा सहवास मला मिळाला आणि तो कायम मिळत राहिला. आणि जो महत्त्वाचा विषय असेल, जी आंदोलनं उभी राहत असतील, जसं की 2006-07 मध्ये मनमोहन सिंग सरकार असताना
भारताचा अमेरिकेसोबतचा अणुकरार यावर कॉम्रेड आमच्या कॉलेजला यायचे आणि आम्हाला सांगायचे तुम्हाला काय प्रश्न आहेत ते विचारा. आणि त्याच्यावर अतिशय छान विवेचन तो विषय समजावून सांगताना असं ते कायम करत राहिले. आज त्यामुळे त्यांची आठवण होते की कोणताही विषय पूर्ण अभ्यासून मग तो प्रश्न मांडला गेला तर त्याच्यावर उपाययोजना करता येतात. हा जो नीटचा गोंधळ आहे त्याच्यावर असंच अभ्यासपूर्ण विवेचन प्राध्यापक दिलीप चव्हाणांनी या पुस्तिकेत केलेलं आहे, प्रवेश परीक्षा आणि शिकवणी उद्योग. यातला जो पहिला भाग आहे नीट परीक्षेतील गोंधळ तो मी थोडक्यात तुमच्या समोर मांडतो. विषयाची मांडणी करताना अर्धा भाग, पहिली 5 मिनिटं पुस्तिकेत जे सांगितलंय ते मला मांडायचं आहे आणि पुढची 5 मिनिटं माझा जो अनुभव आहे तो मला मांडायचा आहे. पहिली 5 मिनिटं पुस्तिकेत जे सांगितलंय ते मी सांगतो. पेपर फुटीमुळे चर्चेत आलेल्या नीट परीक्षेतील गोंधळ जेव्हा मी तुमच्या समोर मांडतोय तेव्हा आपल्या मनात येतं की गोंधळ म्हणजे काय झालं, पेपर फुटला. मग काय झालं, कोणीतरी कोचिंग क्लासवाल्याने पेपर फोडला. अधिकारी भ्रष्ट होते, अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले. ज्यांनी प्रश्न काढले होते त्यांनीच ते प्रश्न विकले. मग आता त्यांना पकडलं, त्यांना अटक झाली. त्यातल्या काहींना आता शिक्षा पण होणार. परीक्षा पण रद्द झाली, फेर परीक्षा झाली. फेर परीक्षा होताना पेपर फुटू दिला गेला नाही, मग प्रश्नपत्रिका हेलिकॉप्टरने डिलिव्हर केल्या गेल्या. अशा बातम्या ज्या रंगवल्या जातात ह्या मुळात उपाययोजना नाहीच आहेत. ही वरवरची मलमपट्टी आहे. आणि त्याच्यानंतर जे मोठं आंदोलन उभं राहिलं तो त्या असंतोषाचाच भाग आहे. आणि त्या आंदोलनानंतर एका म्हणजे मुजोर मंत्र्याने राजीनामा दिला, ते खूपच नैसर्गिक आहे आणि त्याला बिलकुल यश मानू नये. आणि विद्यार्थी प्रतिनिधी त्याला यश मानतच नाहीयेत. त्यांचं अभिनंदन याच्यासाठी आहे की त्यांनी आवाज उठवला आणि या शासनात पहिल्यांदा कोणीतरी राजीनामा दिला, हे नक्कीच यश आहे. पण एका मंत्र्याने राजीनामा दिला हा काही आपल्या नीट गोंधळातला उपाय नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मीडिया तेच रंगवून सांगेल की ही उपाययोजना झाली, ती उपाययोजना झाली. मुळात हा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. मग नक्की प्रश्न काय आहे? प्रश्न खूप वेगळा आहे. शिक्षणामुळे आपली परिस्थिती सुधारू शकते असा विश्वास वंचित वर्गाला, मध्यम वर्गाला, ग्रामीण भागातल्या लोकांना जेव्हा यायला लागला, जेव्हा याची सुरुवात झाली की शिक्षण घेतलं की थोडीशी परिस्थिती बदलू शकते, ऐहिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, हा विश्वास ज्यावेळी मध्यम वर्गाला यायला लागला त्यावेळी मध्यम वर्गासाठी एक मोठं बॅरियर तयार करण्याचं काम चालू झालं की अरे आता तर लोक शहाणे व्हायला लागले, आता लोक लिहायला वाचायला लागले, आता लोक प्रश्न विचारायला लागले, आता हे थांबलं पाहिजे कुठेतरी. म्हणून अभिजान वर्गाने याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या करायला सुरुवात केली. आणि त्याचाच एक भाग म्हणजे प्रवेश परीक्षा. 1950 मध्ये जो माणूस भारतामध्ये डॉक्टर झालाय तो आजही डॉक्टर म्हणून चांगलं काम करतोय, तो तज्ज्ञ आहे. त्याने तर कोणती प्रवेश परीक्षा दिली नव्हती. तो तर मोठे मोठे दीर्घोत्तरी प्रश्न लिहून पास झाला होता, त्या मार्कांवर तो डॉक्टर झाला होता. त्याने तर मोठमोठ्या शस्त्रक्रिया केल्या. मग आत्ताच प्रवेश परीक्षांची गरज का पडली? प्रवेश परीक्षांची गरज यासाठी पडली की प्रवेश परीक्षांची एक मोठी भिंत तयार केली गेली. आणि तेच ही पुस्तिका सांगते की प्रवेश परीक्षा हे एक माध्यम आहे की एका ठराविक वर्गाला खऱ्या शिक्षणापासून लांब ठेवायचं. आणि जर हे सिद्ध करायचं असेल तर याचं सोपं उदाहरण म्हणजे आधी फक्त मेडिकलला एंट्रन्स एक्झाम आली, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला आली, पण लॉला तर एंट्रन्स एक्झाम नव्हती ना. आणि त्याची मागणी कोणी केलेलीच नाही की लॉला एंट्रन्स एक्झाम पाहिजे. मग मागणीही केली नाही, कोणत्या तज्ज्ञाचंही म्हणणं नाही, मग तरी लॉ साठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम आली. जागा रिकाम्या राहतात MBAच्या, पण MBAला पण CET आली. आज प्रत्येक ठिकाणी प्रवेश परीक्षा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रवेश परीक्षा याच्यासाठीचे की ते काहीतरी कॉम्प्लिकेटेड करून ठेवायचं. आणि फक्त प्रवेश परीक्षाच नाही, प्रवेश परीक्षा कॉम्प्लिकेटेड करायचीच, त्याच्या पुढे प्रवेश प्रक्रिया सुद्धा कॉम्प्लिकेटेड करायची. म्हणजे ऑप्शन फॉर्म असेच भरले पाहिजे. मग हा ऑप्शन नाही चूज केला तर आता तुमचा चान्स गेला. मग हे कन्फर्म करायचं की ते कन्फर्म करायचं, हे एवढं कठीण करून ठेवलंय की आपण दमून जातो. आणि याच्यात ज्यावेळी मध्यम वर्ग दमतो आणि तो थकतो एकदम, आणि मग तो नाद सोडून देतो. जाऊ दे ना, हे आपलं काम नाही. मेडिकल आपलं काम नाहीये, गव्हर्नमेंट कॉलेज आपलं काम नाहीये, तिथे खूप हाय मेरिट लागतं. आणि म्हणून हे बॅरियर तयार करण्यासाठी या प्रवेश परीक्षा तयार केल्या गेल्या. पण तरी समाजाचा ह्या प्रवेश परीक्षांवर विश्वास आहे. त्यांची निष्ठा आहे की प्रवेश परीक्षेमधून मेरिट सिद्ध होतं. असं का दाखवलं जातं? कारण त्याच्या मागे काही गैरसमज आहेत. जसं की प्रवेश परीक्षांचा पेपर सगळ्यांना सारखा असतो,
म्हणून मेरिट लिस्ट व्यवस्थित लागते. बोर्डाच्या परीक्षा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या, तामिळनाडूची वेगळी, महाराष्ट्राची वेगळी. इथे सगळ्यांना सारखे प्रश्न आणि त्याच्यामुळे समान पातळीवर कंपॅरिझन होतं. प्रश्नांची गुप्तता पाळली जाते. हे किती हास्यास्पद आहे हे आपल्याला आता कळतंय. पण आपल्याला असं वाटतं की प्रवेश परीक्षा असेल आणि नॅशनल लेवलची असेल म्हणजे खूपच गुप्तता आणि एकदम स्ट्रिक्ट होणार ते. बहुपर्यायी प्रश्न असतील तर एकच उत्तर बरोबर असतं आणि म्हणून मार्किंग करताना गोंधळ होत नाही. म्हणजे निबंध लिहिला की कोणाला 10 पैकी 9 मार्क, कोणाला 10 पैकी 8 मार्क, तर त्यात थोडंसं काहीतरी इकडे तिकडे होऊ शकतं. पण इथे दुजाभाव होणार नाही, कारण एका प्रश्नाचं एकच उत्तर बरोबर आहे. पण हे पण हास्यास्पदच आहे, कारण यांचे बरेच प्रश्न चुकलेले असतात. ह्या चुकलेल्या प्रश्नांवर जेव्हा आपण ऑब्जेक्शन फाईल करतो त्याचे पैसे सुद्धा आपल्यालाच भरायला लावतात. की जर तुम्हाला ऑब्जेक्शन फाईल करायचं की हा प्रश्नच चुकलेला आहे, तर त्याचं ऑब्जेक्शन फाईल करायला पण विद्यार्थ्यांनीच पैसे भरायचे वरून. त्याच्यामुळे हा मुद्दा सुद्धा खोडला जातो. आणि म्हणून प्रवेश परीक्षांबद्दल जे काही चांगलं चांगलं सांगितलं जातं ते सर्व समज झूट आहेत. आणि म्हणून समाजातील बहुसंख्य वर्ग शिक्षणाने आपला उद्धार होऊ शकत नाही या जाणीवेने प्रचंड तणावाखाली येतो. त्यांना रिअलाइज होतं की आपण आपल्या मुलाला शिकायला पाठवलं, आपण एवढा मोठा क्लास लावला, आपण त्याला इतकी फी भरली आणि ह्या प्रवेश परीक्षांमुळे आता तो मागे पडला. मग आता त्याला बरं का होत नाही, त्याचं काही चांगलं का होत नाही या आयुष्यात. ऍक्च्युली कारण सरकार आहे, पण कारण काय दाखवलं जातं की तुमच्या मुलाला मार्कच पडत नाही ना, आता आम्ही काय करणार. आणि अशा पद्धतीने समाजाला तणावाखाली आणलं जातं. या नैराश्यातून विद्यार्थी आत्महत्या करतात. ही एवढी मोठी साखळी आहे की ती मी अजून त्याच्यावर नंतर बोलतो. त्याच्या आधी नीटचा गोंधळ मांडण्यासाठी नीट सुरू कशी झाली ते बघा. मी विद्यार्थी होतो. 2000 साली माझी 10वी झाली. 2002ला मी 12वी झालो. माझी पहिली बॅच होती जेव्हा सीईटी परीक्षा आली मेडिकलसाठी. त्याच्या आधी बोर्डाच्या मार्कावर मेडिकलचे ऍडमिशन व्हायचे. मी तालुक्याच्या ठिकाणी जिथे 11वी-12वीला शिकत होतो तिथे क्लास नावाचं काहीच नव्हतं. क्लासच नव्हता. कारण बोर्डाची परीक्षा होती. आमच्या कॉलेजमध्ये चांगलं शिकवलं जायचं. अचानक शासनाने सांगितलं की MSCET होणार आणि त्याच्या बेसिसवर तुमचे MBBS BAMS चे ऍडमिशन होणार. आणि मग कॉलेजमधले आणि बाहेरचे 2-4 शिक्षक एकत्र आले आणि ते म्हटले आता हे बहुपर्यायी प्रश्न काहीतरी वेगळं आहे, मग आपण याचा क्लास चालू करू. आणि पहिल्यांदा त्या तालुक्यामध्ये क्लास चालू झाला. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आम्ही त्या क्लासमध्ये बसलोय 2-4 महिने. अर्थात आम्हाला त्याचा कधी काही फायदा झाला नाही. आता 2007 मध्ये सीईटी होती. मग वेगळ्या वेगळ्या राज्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रवेश परीक्षा होत्या. मग 2013 साली नीट आली. ही नीट का आली? कारण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही जे मेडिकल एज्युकेशन कंट्रोल करणारी जी बॉडी होती, त्या बॉडीने 2010 पासून हा प्रस्ताव मांडायला सुरुवात केला की खूप वेगळ्या वेगळ्या परीक्षा, आंध्राच्या मुलांना वेगळी परीक्षा, महाराष्ट्रातल्या मुलांची वेगळी परीक्षा, 80 पेक्षा जास्त परीक्षा होत्या भारतात. 80 पेक्षा जास्त. नॅशनल लेवलला अजून AIPMT म्हणून वेगळीच परीक्षा. आणि मग एकच काहीतरी परीक्षा असावी, विद्यार्थ्यांची दमछाक होऊ नये म्हणून 2013 साली नीट आली. ही नीट सुप्रीम कोर्टाने त्याच वर्षी कॅन्सल केली. कारण याच्यामुळे खाजगी विद्यापीठांच्या अधिकारांवर घाला येतो. खाजगी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सरकार कसं काय ठरवणार? म्हणजे आधी खाजगीकरण केलं गेलं. खाजगीकरण केल्यानंतर प्रवेश परीक्षा सरकार लादू शकत नाही, तो खाजगी विद्यापीठांचा अधिकार आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने ही परीक्षा रद्द केली. 2 वर्षांनी ही परीक्षा पुन्हा चालू झाली. परत 2016 साली सुप्रीम कोर्टाने स्वतःचाच आदेश बदलला आणि सांगितलं की यात कोणताही अधिकारावर घाला नाहीये, प्रवेश परीक्षा एकच आहे ना. पण यात विद्यार्थ्यांचा प्रचंड फायदा आहे. काय फायदा आहे? विद्यार्थ्यांचे पैसे वाचतात. वेगळ्या वेगळ्या प्रवेश परीक्षांची फी कशाला भरायची? एकच परीक्षेची फी भरा आणि एकच अभ्यास करा. आणि मग ही परीक्षा लादली गेली. आता याचे तोटे जास्त झालेत आणि फायदा कमी झालाय. सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे ही परीक्षा केंद्र शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. CBSE अभ्यासक्रमावर आधारित आहे. आपल्या कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत कधीच CBSEचा सिलेबस शिकवला गेला? आपल्याकडे जे राज्याच्या बोर्डामध्ये, SSC बोर्डामध्ये मुलं शिकली, ती मुलं आपसूक मागे पडायला लागली आणि मग त्यांना क्लासेसची गरज पडायला लागली. यातून कोचिंग क्लासची मोठी इंडस्ट्री उभी राहिली. आता ती जी MCI आहे की ज्या MCIने ही परीक्षा प्रस्तावित केली होती, ती MCIच रद्द झाली 2020 साली. आणि त्याचं कारण असं आहे की ती अत्यंत भ्रष्ट, सुप्रीम कोर्टाच्या आदेशात लिहिलेली आहे त्याची कारणं, अत्यंत भ्रष्ट, अकार्यक्षम अशी ही MCI असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी आणि त्याच्या जागी नवं कमिशन नेमण्यात यावं. मग आता जे म्हणजे आणि पण नीट मात्र चालू राहिली. 2016 साली जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं नीट सारखी परीक्षा म्हणजे अतिशय छान, त्यावेळी आपलं तत्पर केंद्र शासन जे आता जे सत्तेत आहे तेच तेव्हा सत्तेत होते. या केंद्र शासनाने ऑर्डिनन्स पास केला
आणि ही नीट कंडक्ट करण्यासाठी अजून एक सेपरेट बॉडी बनवली. तिचं नाव नालायक टेस्टिंग एजन्सी ना, इंग्रजीमध्ये त्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं नाव आहे. या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे प्रताप ऐकण्यासारखे आहेत. मी रविवारची सुट्टी आहे, घरी बसलोय. माझे काही विद्यार्थी एक परीक्षा द्यायला, राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा द्यायला आर्टिलरी सेंटर जे आहे आपलं नाशिक रोडचं, जय भवानी रोडवर, तिथे एक परीक्षा केंद्र आहे. तिथे ते परीक्षा देत आहेत. आणि मला सकाळी 9:30 वाजता फोन येतो की सर आम्ही इथे परीक्षा द्यायला आलोय, कम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे, नीट नाही वेगळी परीक्षा आहे, पण NTA नेच घेतलेली. NTA तीच की जी नीट घेते, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, आणि आम्हाला हे आत घेत नाहीयेत. म्हटलं असं कसं काय शक्य आहे? तुमच्या हॉल तिकीटवर काय दाखवलंय? हेच आहे, हाच पत्ता आहे, मग तुम्हाला आत घेतील. म्हटलं अर्धा तास वाट बघा, ते आत घेतील. म्हणे सर 9चा पेपर 9:30 वाजले, आम्हाला टेन्शन आले. मग मी तिथे गेलो, माझ्या मित्राला घेऊन जेव्हा तिथे गेलो आणि बघितलं 40-50 पोरं बाहेर उभे, त्या यादीवर त्यांचं नाव आहे की त्यांना हे सेंटर अलॉट झालंय. आणि त्या इन्व्हिजिलेटरला आतमध्ये विचारलं काय, का बरं आत घेत नाहीयेत? तो म्हणे सर थोडा कम्प्युटरचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं अरे नॅशनल लेवलची परीक्षा आहे, सगळ्या वेळी एकाच वेळ, सगळ्या ठिकाणी अख्ख्या भारतात एकाच वेळी पेपर झाला पाहिजे. तो म्हणतो नाही आपण काहीतरी करू, आमचं चालू आहे म्हणून. आणि जी मुलं आतमध्ये पेपर देत होते ते एकमेकांशी गप्पा मारत होते. जी परीक्षा होती त्या परीक्षेचा क्लास मी घेतो, तर काही माझे विद्यार्थी तिथे होते जे आत बसलेले होते आणि ते मला हात करून आनंदाने सांगत होते अरे सर आपलेच प्रश्न आहेत, खूप सोपं पेपर आहे. म्हटलं अरे काय परीक्षा चालू आहे ही? त्या इन्व्हिजिलेटरला म्हटलं सीसीटीव्ही, सगळे सीसीटीव्ही बंद होते. आणि काही मुलं सिरियसली तिथे शांततेत पेपर देणं हा अधिकार आहे आपला, शांततेत पेपर देता आला पाहिजे. बाजूला कारपेंटरचं काम चालू होतं. मी गेल्यावर त्यांना सांगायला लागलं की हे काम थांबवा, इथे परीक्षा चालू आहे म्हणून. आणि सायबर कॅफे सारख्या ठिकाणी अशा परीक्षा NTA घेतं. त्या इन्व्हिजिलेटरला म्हटलं तुम्ही असं काय, हे मुलांचं काय होणार? तो म्हणे मी स्वतः शिक्षक आहे, मला पण काळजी आहे. म्हटलं मग तुम्ही काय करणार? तो म्हणे आमचा काही संबंध नाही, आम्हाला सकाळी कळालं की तुम्हाला या सेंटरवर जायचंय, सकाळी मेसेज आला या सेंटरवर जायचंय, आम्ही इथे आलो, गुप्तता बघा NTA ची. म्हटलं मग वरती कळवा, वरती कोण आम्हाला माहिती नाही. NTA कुठेही विभागीय कार्यालय नाही. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाला मिलिंद वाघ सरांना मी कॉन्टॅक्ट केला, तेव्हा पत्रकार तिथे आले, हा मुद्दा उभा राहिला. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या विरोधात हायकोर्टात गेलं. 2022 साली केस दाखल झाली. केस दाखल झाल्यानंतर 2 वेळा NTA ऍडव्होकेट तिथे अपियर झाले, पण केसचं काही झालं नाही. ही जी केस होती हे हिमनगाचं टोक होतं. हे फक्त नाशिकमध्ये झालं नाही, हे पूर्ण भारतभर झालं. आणि हे इतकं गलिच्छ, इतकं निंदनीय आणि इतकं भयानक होतं, शिसारी आणणार होतं की त्याच्यानंतर त्या परीक्षेबद्दल मुलांना काही शिकवावं यावरची माझी एक शिक्षक म्हणून इच्छा देखील उडून गेली. आणि हेच काम केंद्र शासन प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून करतं. आपली इच्छा उडाली पाहिजे असा यांचा डाव आहे. तुम्ही दमले पाहिजे, तुम्ही थकले पाहिजे, तुमचं मन याच्यातून उडून गेलं पाहिजे. पण आम्ही काही सुधारणार नाही, आम्ही याच पद्धतीने हे चालू ठेवू. हा सगळा गोंधळ मी तुम्हाला जो सांगितला तो नीट परीक्षेतला नव्हता, तो NTA होता. आणि त्याच NTA यावर्षी नीट परीक्षा घेतली. जेव्हापासून नीट घेतली जाते तेव्हापासून त्यात गोंधळ होतोय. फक्त यावर्षी त्याचा उद्रेक जरा जास्त झालाय, अदरवाईज ते कायम चालूच आहे. आणि हे प्रचंड भयानक आहे. 10 मिनिटं पुरणार नाहीत इतका मोठा हा गोंधळ आहे. थोडक्यात गोंधळ आहे हे तरी आपण सगळे मान्य करतो. यासाठी आपणा सगळ्यांचे धन्यवाद. कारण 3 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही मुद्दा उचलला तेव्हा काही महाभाग मला सांगत होते की असं होऊच शकत नाही, नॅशनल लेवलच्या परीक्षेत असं कसं काय होऊ शकतं. कमीत कमी 3-4 वर्षांनी आपल्याला साक्षात्कार तर होतोय की परीक्षा नॅशनल लेवलच्या असू द्या नाही तर कुठलीही असू द्या, हे लोक फार भयानक आहेत, हे काहीही करू शकतात. हा गोंधळ मांडण्याची संधी आपण मला दिलीत म्हणून धन्यवाद. गोंधळानंतरचं जागरण करण्यासाठी पुढील वक्ते आपल्या समोर येतील. थँक्यू.